मला हा व्हिडिओ बनवायचं कारण महत्वाचं का वाटलं आणि कशासाठी वाटलं माहितीये का? कारण आजकाल जे काही इंस्टाग्राम वरती वगैरे किंवा कुठेही मी जे रील बघत असते किंवा त्याच्यामधून कुठेही असं असं जाणवायला लागलं मला की समाजामध्ये कुठंतरी अशी वाईट विकृती निर्माण करण्याचे व्हिडिओ जे काही मुलांकडनं आणि मुलींकडून होत आहेत. ठीक आहे, मान्य आहे, त्यांची बुद्धी भ्रष्ट नसती किंवा त्यांचा मेंदूचा विकास एवढा झालेला नसतो किंवा त्यांना कोणीतरी करायला लावलेलं असते. परंतु काही महिला सुद्धा या गोष्टी बोलतायत यावर मला घरोघरी हा व्हिडिओ माझा जाण्यासाठी खास करून मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि तो कशासाठी माहितीये का? कारण हा व्हिडिओ बनवणं मला खूप गरजेचं वाटलं. का माहितीये का? कारण जी काही आता जी एवढीशी मुलगी की 10, 12, 13 वर्षाची मुलगी आहे ती, आणि ती असं व्हिडिओ बनवते किंवा जी काही तरुण मुली आहेत किंवा तरुण आता जस्ट 10वी 12वी 11वीची पोरं असलेली ती असले व्हिडिओ बनवायला लागले. ती कुठं तर त्यांना मोठ्या माणसांनी त्यांना लवकरात लवकर त्यांना आवर घातली पाहिजे आणि दोन समाजामध्ये किंवा इतर दुसऱ्या कुठल्या समाजांना त्याचा वाईट म्हणजे इफेक्ट पडू नये किंवा त्याचा चुकीचा विचार लोकांच्या मनामध्ये जाऊ नये म्हणून मला हा व्हिडिओ बनवावा असा वाटला. आणि त्याचं कारण म्हणजे की काय माहितीये का? की आता एक मुलगा पोस्टर घेऊन असा हातात उभारलाय की त्यानं त्या पोस्टरच्या म्हणजे त्याच्यामध्ये असं सरळ सरळ लिहिलेलं आहे की घोड्यांच्या शर्यतीमध्ये गाढवं पुढे चालली. म्हणजेच की आणि आम्हाला आरक्षण हे शिक्षणासाठी पाहिजे, नाहीतर आमची बराबरी करायला तुमच्या 7 पिढ्या जातील. आणि एक मुलगा पोस्टर महिला तर ती सुद्धा बघा तीच वाक्य रिपीट केले तिनं की आम्हाला आरक्षण हे शिक्षणासाठी पाहिजे, नाहीतर म्हणजे काय रेशनच्या गहुतांसाठी नाही. आणि आम्हाला आरक्षण हे शिक्षणासाठी पाहिजे, नाहीतर आमची बराबरी करायला तुमच्या 7 पिढ्या जातील. मग मला त्या महिलेला खास करून ही मुलं आणि हे कोणी ज्या मुलं आणि ह्या जी तरुण मुली आहेत त्यांना तर अजून बऱ्याच गोष्टी शिकायच्या, त्या पुढे जायचंय त्यांना शिक्षण घेतल्यानंतर कळणारच आहे की सत्य काय आहे, खरी परिस्थिती काय आहे आणि आपण कुठल्या रस्ता निवडला पाहिजे हे त्यांना नंतर कळेलच. आणि ते कळवण्यासाठी आपण मोठी माणसं जबाबदार असतो. आणि मोठ्या माणसांना म्हणलंच की जे काय आपण अनुभव घेतलेले असतात अशा लोकांना त्या गोष्टी आपण शिकू शकतो त्यांना, बरोबर आहे. तर मग ही महिला त्या व्हिडिओमध्ये असं बोललीये, तर मग तिला हे समजत नाही का तिच्या अशा बोलण्याने की आपल्या जी काही येणारी पिढी आहे त्यांच्यावर काय परिणाम होईल, की आपल्या पूर्वजांचे असले विचार होते तर मग आपल्याला पण तोच रस्ता निवडायचा आहे. मग ही जी तरुण पिढी येणार आहे ती आपल्या दुसऱ्या मोठ्या माणसांना बघूनच पुढचा विचार करणार आहे आणि त्याच रस्त्यावर जाण्याचा प्रयत्न करणार आहे ना. कारण जवळजवळ मला असं वाटतं की जे कोणी अशिक्षित लोक आहेत ना, जे अजून जुन्या परंपरा किंवा जुन्या एकदम जुन्या रीतिरिवाजांना पाळणारी लोक आहेत, तीच असं जातीवाद करतात किंवा जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात किंवा ज्या असल्या अंधश्रद्धा आहेत ती म्हणजे की नाही का तू ह्या अमुक जातीचा आहेस तर तू ह्या अमुक जातीच्या स्त्रियांना बोलवायचं नाही कार्यक्रमाला किंवा ह्या जातीच्या लोकांना आपण हळदी कुंकवाला बोलवायचं नाही, त्यांना सवासणीला बसवायचं नाही किंवा अशा काही गोष्टी घडतात समाजामध्ये. त्या कुठंतरी आपण मोठ्या माणसांनीच थांबवल्या पाहिजेत. कारण आणि त्या गोष्टी कोण थांबवू शकतंय ना, तर ते जे शिकलेले आहेत, जे वेल एज्युकेटेड आहेत लोक, तेच लोक हे करू शकतात. आणि तर त्या महिलेला मला सांगायचंय, तू जी म्हणजे तू जे हा व्हिडिओ काढतेस आता सध्या जे काही इंस्टाग्राम वरती मला म्हणजे जे काही फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामचे ते वाढवण्यासाठी करत असतील किंवा तुला व्ह्यू मिळाव्या त्यासाठी तू हे व्हिडिओ बनवत असतील किंवा तुला लोकांकडून जास्त अट्रॅक्शन पाहिजे असेल त्यासाठी बनवत असतील, तर मला त्या महिलेला असं म्हणायचं की तू जी व्हिडिओ बनवते, जी इंस्टाग्राम वरती ओपनली चॅलेंज करून असं बोलते
की आम्हाला आरक्षण हे शिक्षणासाठी पाहिजे आणि नाहीतर आमची बराबरी करायला तुमच्या 7 पिढ्या जातील. तर मला त्या महिलेला सांगायचंय की तू आज जी बोलत आहे ना ती फक्त आणि फक्त डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्यामुळे तू बोलत आहे. कारण हिंदू कोड बिल एकदा वाचतो. हिंदू कोड बिल काय आहे, ते कुणी आणलं आणि ते कशासाठी आणलंय आणि त्याच्यामध्ये काय काय महिलांसाठी केलेलं आहे आणि काय काय तरतुदी केलेल्या आहेत. ती हिंदू कोड बिल तू अगोदर वाच, त्याच्यातली पूर्ण माहिती काढ आणि नंतरच मग तू अशा पद्धतीचे व्हिडिओ टाक, बिनधास्त टाक. मला तुला काय अडवायची गरज नाही. तू एकदा वाच, तुला नक्कीच डोक्यात जराशी थोडस जरी म्हणजे की एक बुद्धी असेल ना व्यवस्थित चालू तुझी, तर तुला नक्कीच समजेल की तू कुठल्या रस्त्यावर आहे किंवा तुला काय नेमका रस्ता निवडायला पाहिजे किंवा तू समाजामधल्या तरुण तरुणीला कुठला संदेश देणं गरजेचं आहे सध्या. तर मग तू आज जी काही बोलतेय ना ती सुद्धा तुला बाबासाहेबांमुळे मिळालेलं आहे आणि ती सत्य आहे आणि सत्य कुणी नाकारता येत नाही. कुणी कितीही काही बोललं तरी हे सत्य आहे आणि हे सत्य शेवटपर्यंत राहणार आहे की आज जे महिलांना जे काही अधिकार वगैरे भेटलेले आहेत ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच भेटलेलं आहे, त्यांच्या संविधानामुळेच भेटलेलं आहे. तर पहिलं आणि जे काही आता तरुण तरुणी मुली जे काही आरक्षणासाठी किंवा आरक्षणाचे जे काही तत्वज्ञान झाडतायत ना, ज्यांचा अजून फुलं बनायची तिथे अजून ती कळ्या कुठतरी आता आपल्याला शिकवायला लागले ती की आरक्षण आम्हाला ह्याच्यासाठी पाहिजे. तर पहिल्यांदा लेकरांनो, तुम्ही आरक्षण तुम्हाला माहित नाहीये तर आरक्षण कशासाठी असतं कशासाठी नाही किंवा आरक्षण म्हणजे काय माहितीये का की आरक्षण हे प्रत्येक सगळ्यांना म्हणजे सगळ्या जाती धर्मांना आहे आणि मराठा समाजाला सुद्धा ते भेटलं पाहिजे. कारण समाजामध्ये माणूस म्हणून वावरत असताना प्रत्येक समाजातला माणूस हा प्रत्येक समाजातल्या माणसाचा मित्र, जवळचा सवंगडी किंवा बालमित्र किंवा मित्र मैत्रीण सगळी एकत्र असतात. त्यामुळे समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी असले फालतू व्हिडिओ कुणीच टाकू नका. आणि आरक्षण ती शिक्षणासाठी. तर आरक्षण म्हणजे काय माहितीये का की तू म्हणती ना शिक्षणासाठी पाहिजे, तर कुठं समाजामध्ये असे तेढ निर्माण करण्यासाठी किंवा कुणाची अशी म्हणजे विचार बदलण्यासाठी किंवा मन भटकवण्यासाठी किंवा मेंटॅलिटी खराब करण्यासाठी किंवा जातीवाद निर्माण करण्यासाठी अशा गोष्टी कुणीही करू नका. आणि दोन समाजामध्ये किंवा दोन समाज म्हणण्यापेक्षा नक्कीही लोक म्हणजे की जी कोणी आता पोस्टर घेऊन उभा राहते ती का नाही, पोरं पुरी किंवा कोणीही बरं का, मला त्यांना म्हणायचंय की त्यांना विचारायचंय की बाबांना तुम्ही नक्की कोणत्या समाजाला बोलायचं असतंय तुम्हाला की नक्की तुम्हाला कोणाला म्हणायचंय की घोडा न गाढव नेमकं कोण आहे किंवा काय आहे. तुमच्यात एवढी हिंमत आहे ना, तुम्ही डायरेक्टली त्या समाजाचं नाव घेऊन दाखवा बरं. नाही तुमची थोबाडं फोडण्यात आली तर नावच नाहीये, हाय का नाही. मग तुमच्यात हिंमत असेल ना तर डायरेक्टली समाजाचं नाव घेऊन बोला. आणि तसं कसं आहे माहितीये का की शेवटी तुम्ही कुणाला बोलताय आणि काय बोलताय याचा 100 वेळा विचार करा. कारण त्या गोष्टीचा तुम्हाला नंतर पश्चाताप होऊ नये हे तुम्ही बघा. ठीक आहे. तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा नाही तर मला असं म्हणायचंय की आरक्षण तर हे भेटलंच पाहिजे. कारण मराठा समाजाला आरक्षण भेटणं हे खूप गरजेचं आहे आणि मी त्यासाठी खूप म्हणजे माझा पण खूप त्या गोष्टीसाठी सपोर्ट आहे. कारण कसं आहे माहितीये का की आरक्षण हे लागतच आहे आणि गरजेचंच आहे आणि ते प्रत्येक समाजाचा अधिकार आहे की त्यांना त्यांचं आरक्षण भेटलं पाहिजे. तर मग मंडळी, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंट मध्ये. आणि तुमच्या महाराष्ट्राच्या ताईला पुढे जाण्यासाठी नक्की मदत करा आणि प्रिया होळे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.